आणि मोठी ही गडी आपण आता पाहण्यासाठी आलो आहे। वर्धा जिल्हा म्हटले की आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम। सध्या पर्यटन म्हणून प्रसिद्धीस आलेल्या या आश्रमापासूनच वर्धा जिल्ह्याचा इतिहास सुरू होतो। विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले, गिरिदुर्ग, भुईकोट व गडी स्वरूपात अस्तित्वात होते। वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकूण 9 गडीकोट पाहायला मिळाले। दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे पुस्तकातील 7 किल्ले वगळता इतरत्र कुठेही या किल्ल्यांचा उल्लेख येत नाही। आज आपण अशाच किल्ल्याची सफर करण्यासाठी आलो आहे। वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच गडी पूर्णपणे नष्ट झाल्या असून केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज व दरवाजा असे अवशेष रूपात काळाशी झुंज उभे आहेत। या किल्ल्यात आपणाला 2 गिरिदुर्ग, 1 सराई व उरलेल्या 7 गडी पाहायला भेटतात। यातील बहुतांशी गडी कोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटाच्या अवशेषांचा घास घेतला आहे। तसेच स्थानिकांच्या या वास्तूबद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे। वर्धा तालुक्यातील अंजीमोठी गावात असलेली गडी यापैकीच एक आहे। अंजीमोठी येथील गडीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते। वर्धा ते अंजीमोठी हे अंतर 15 किलोमीटर असून तेथे जाण्यासाठी बस अथवा रिक्षा उपलब्ध आहेत। गडी गावाच्या उत्तर टोकाला असलेल्या गडीपुरा भागात नदीकाठावर आहे। गडीचा परिसर गडीपुरा म्हणून ओळखला जात असल्याने गडी शोधण्यात फारशी अडचण येत नाही। चौकोनी आकाराची ही गडी नदीकाठी 1 एकर परिसरावर वसली होती। 4 टोकाला 4 बुरुज अशी रचना असलेल्या या गडीची आज केवळ उत्तरेकडील 10 ते 12 फूट उंचीची भिंतच काही प्रमाणात शिल्लक असून उर्वरित तटबंदी पूर्णपणे नष्ट झाली आहे व ती अजून केवळ किती काळ शिल्लक राहील हे सांगता येत नाही। गडीच्या आतच घरे झाल्याने आतील मूळ वास्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत। नागपूरच्या भोसले राजवटीत ही गडी बांधली गेली व नंतरच्या काळात येथील मालगुजराने आपले ठिकाण आर्वीस हलवल्याने ही गडी ओस पडली। गडीची शिल्लक असलेली भिंत पाहण्यासाठी आपल्याला 5 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते। अशी ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जरूर यावे। केळझरपासून जवळच ही गडी आहे। तसेच आपणाला हिंगणी गावातील सुद्धा गडी पाहता येते व या ठिकाणापासून विरूळ तसेच नाचनगाव याही ठिकाणी गाड्या आहेत, त्याचाही आपण अभ्यास करावा हीच एक विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।